नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर. महाज्योती योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे फ्री टॅबलेट. तर याचा अर्ज नक्की कसा करायचा, याच्यासाठी काही अटी आहेत, काय पात्रता आहेत, काय कागदपत्र लागतात, याबद्दल या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया ऑनलाईन पद्धतीने अर्ज नक्की कसा करायचा. जाऊया आपल्या स्क्रीनवर. आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे महाज्योती.org.in. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक करून आता इथं खाली आपल्याला आलेलं आहे पहा ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MHT CET बॅच 2026-28. त्याच्या खाली एक परिपत्रक असा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करा. परिपत्रक म्हणजे जो शासनाचा GR आहे तो GR इथे तुमच्यासमोर ओपन होईल. हा GR पूर्ण वाचून घ्या. याच्यामध्ये काय काय माहिती दिली ते सर्व एकदा पाहून घ्या. योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे, अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत, अर्ज नक्की कसा करायचा, आरक्षण कोणत्या प्रवर्गाला किती आहे, OBCला किती आहे, BJला किती आहे, हे सर्व पाहून घ्या. अटी व शर्ती काय आहेत ते एकदा सर्व चेक करा. सर्व एकदा व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर परत बॅक या. बॅक आल्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला रजिस्ट्रेशन लिंक असा एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला, तिथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP इथं टाकून घ्या आणि सबमिट या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट एवढं फॉर्म भरायचं आहे. तर आता पहिला ऑप्शन आहे अप्लाइड फॉर. तर तुम्हाला JEEचा अभ्यास करताय, नीटचा करताय का MHT CETसाठी अभ्यास करणार आहात, या तिन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. ऑप्शन निवडल्यानंतर खाली ॲप्लिकेंट फुल नेम, याच्यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे. त्याच्या खाली ॲप्लिकेंट फादर्स म्हणजे वडिलांचं नाव, पूर्ण नाव टाकून घ्या. मेल फिमेल जे काय आहे ते जेंडर सिलेक्ट करा. आपली डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्या. खाली विचारले आर यू अँड ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर यस करा, नसेल तर नो करा. खाली विचारले पर्सन विथ डिझेबिलिटीज, तुम्हाला जर काही अपंगत्व असेल तर यस करा, नसेल तर सिम्पली नो करा. जर तुम्ही अनाथ असाल तर कुठल्या संस्थेतून आहे का संस्था बाह्य आहे ते टाकावं लागेल. आणि जर तुम्हाला काही डिझेबिलिटी असेल तर याच्यापैकी कोणता डिझेबिलिटी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावी लागेल. तर खाली आपल्याला विचारलेलं आहे सोशल कॅटेगरी, तर तुम्ही OBC, BJ, NTB, NTC कोणती कास्ट आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये तुमची कास्ट कोणती येते ते तुम्ही इथून सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर खाली इन्कम ग्रुप विचारलं, त्याच्यामध्ये क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअर तुमचं जे योग्य असेल ते तुम्ही इथं टाकून घ्या. तसेच तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारला आहे, आधार कार्ड नंबर टाका. नॅशनॅलिटी इंडियन ठेवा. तुमचं डोमासाईल विचारलं, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहात, तर इथं जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करा. तर रेसिडेन्स टाईप विचारले, तुम्ही अर्बन आणि रुरल, तर अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण, तर तुम्ही ग्रामीण भागात आहात का शहरी भागात असं आहात ते सिलेक्ट करा. प्रेझेंट ॲड्रेस विचारला आहे, डिस्ट्रिक्ट टाका. तहसील निवडा. तुमच्या गावाचं नाव, घराचं नाव, रोड, पिनकोड जे आहे ते व्यवस्थित टाकून घ्या. तुमचा मोबाईल नंबर खाली येईल, फक्त तुम्हाला इथं मेल ID टाकून घ्यायचा आहे. तुमचा मेल ID टाकून घ्या आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मी आता इथं माझा पूर्ण फॉर्म हा मी भरून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता खाली आपल्याला विचारलेलं आहे 10th क्वालिफिकेशन डिटेल्स. तर इथं आता आपल्याला आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही 10वीला कोणत्या बोर्डातून तुमची 10वी कंप्लीट झालेली आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला CBSE, SSC आणि CSE असे 3 ऑप्शन आहेत. तर तुमचं जे काही CBSEतून झाले का SSCतून झाले ते निवडा. मी माझं जे आहे ते निवडतो. आता खाली इयर ऑफ पासिंग, इथं लक्षात ठेवा 2026 मध्ये ज्यांची 10वी झाली तेच विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. तर आपल्याला किती मार्काचं टोटल आपली 10वी होती ते इथं पूर्ण टोटल मार्क्स टाका. किती मार्क मिळाले ते टाका. खाली टक्केवारी आपली ऑटोमॅटिक येईल आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता इथं आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट आपल्याला कसे अपलोड करायचे आहेत, तर इथं आपल्याला फक्त
JPG आणि JPEG या फॉर्मॅटमध्ये 200 KBच्या आतमध्ये आपल्याला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर काय काय डॉक्युमेंट आहेत, तर आपल्याला आता इथं पासपोर्ट साईज फोटो, आपली सहीचा फोटो, कॅन्डिडेट आधार कार्ड अपलोड करायचं आहे. खाली कास्ट सर्टिफिकेट आहे, जर तुम्ही आणत असाल तर कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे, इतरांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल. खाली आपल्याला नॉन क्रिमिलियर लागणार आहे, SSCचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, याच्या दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल. इथं आपल्याला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहेत. मी आता पटकन माझे सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित 200 KBच्या आतमध्ये आणि JPG आणि JPEG या दोनच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करून घ्यायचे आहेत. आता इथं माझे सर्व डॉक्युमेंट मी अपलोड केलेले आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला सिम्पली इथं फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा तुमचा पूर्ण फॉर्म हा ओपन होईल. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. तुमचा फॉर्म इथे पूर्णपणे भरलेला आहे. जर खाली यायचं आहे, खाली येऊन फॉर्मचा पूर्ण फॉर्म एकदा वाचून घ्या आणि खाली प्रिंट या बटनावरती क्लिक करा आणि याची प्रिंट काढून तुम्ही देऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा.